नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एम वाय 2026चा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमच्या टीम पर्यंत वारंवार हा प्रश्न विचारलाय. मला पण काही विद्यार्थ्यांनी मेसेज टाकले होते. सो बघूया ह्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न आहे की कॅटेगरी मधून फॉर्म भरला तर ओपन मधून विचार होईल का? दुसरा प्रश्न आहे वय जास्त असल्यास नियम काय आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा नियम काय? थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जे मुद्दे सांगतोय तो तुम्हाला मला माहिती असताना ओरली सांगतोय विथ प्रूफ. मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाठीमागचे बघून घ्या. त्यात मी विथ प्रूफ एक्झाम्पल दिले. हा विद्यार्थी बघा ओपन मधून भरलाय, कॅटेगरी मधून भरलाय, प्रिलिमला किती मार्क्स पडले, किती कट ऑफ पडले, मेन्सला जाताना कोणत्या कॅटेगरीतून विचार झाला आणि फायनल सिलेक्शन कसं झालं. सो त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे. आता याच्यावर तुम्हाला मी माहिती देतोय, फक्त लक्षात घ्या. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर एम ह्याची तयारी करत असाल, बघा फार कमी वेळ आहे, कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला जर मार्क चांगले पाहिजे, कट ऑफ मध्ये जायचं असेल, सिलेक्शन पाहिजे असेल तर किंतु परंतु जर तर न करता मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो की तुम्ही ही बॅच जॉईन करा. आरंभ 3.0 ह्या बॅच मध्ये लीड करणारे जे लीडर आहेत स्वतः धनंजय कचाले सर आहेत, जे तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी इथे शेअर करणार आहे. तुम्हाला 2027ला 28ला त्यांनी ह्या एक्झामला क्रॅक केले, ऑलरेडी 2दा क्रॅक केलंय. त्यामुळे त्यांना यातले बारकावे माहिती आहे. गेल्या 6 वर्षात विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा हे पण ते जाणून आहे. सो राहिलेल्या पिरियडमध्ये अभ्यास कसा करायचा, टू द पॉईंट, ही एक्झाम कशी क्रॅक करायची, की त्यांच्या टीम्स आहेत ते स्वतः तुम्हाला इथे पूर्ण स्ट्रॅटेजी शेअर करणार. तेवढंच करा, बाकी काहीच करायची गरज पडणार नाही. नवीन विद्यार्थ्याला काय करू, कुठून करू, किती करू, कोणतं पुस्तक वाचू, हे येईल का ते येईल का हे माहीतच नाहीये. सो त्याच्यासाठी सांगतोय की ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 30% ऑफ आहे, लगेच जॉईन करा. ह्या बॅच तुम्हाला इथे अवेलेबल आहे, ऑनलाईन ऑफलाईन. सेम उरलेल्या बॅचेस तुम्हाला उरलेल्या पदांसाठी लक्ष बॅच पण अवेलेबल आहे. आता ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड तुमच्या वेळेत तुम्ही बघू शकता. घरकाम करत असला गृहिणी असेल किंवा जॉब करणारे कोणी असेल तर तुम्हाला सुद्धा ह्या बॅचेस लाईव्ह नाही बघता आल्या तर रेकॉर्ड होऊन जातात. रेकॉर्ड झालं लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकता. स्लो करून बघा, स्पीडनी बघा, थांबून बघा, कधीही बघा. अनलिमिटेड टाइम्स व्ह्यू आहे तुम्हाला बघा. त्यानंतर ह्या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे किंवा नोट्स पण अवेलेबल, तुम्ही घरपोच नोट्स पण घेऊ शकता बॅचमधनं. टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर त्यांच्या पण सिरीज, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण तुम्ही करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, बॅच लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून जॉईन करा. ऑफलाईन मध्ये तुम्हाला सुद्धा पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकला ऑफलाईन पण अवेलेबल आहे आणि ऑनलाईन मराठी इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये बॅचेस अवेलेबल आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा पहिला प्रश्न आहे की कॅटेगरीतून फॉर्म भरला तर ओपन मधून विचार होईल का? तर याचं उत्तर आहे यस, होणार आहे तुमचा विचार. फक्त काही टर्म अँड कंडिशन लागू आहे. टर्म अँड कंडिशन लागू आहे. काय? पुढे 2 कंडिशन ऑलरेडी आलेल्या आहे. ओके, इथपर्यंत. म्हणजे काय बघा, एखादा ए नावाचा विद्यार्थी, हा ए नावाचा विद्यार्थी ओबीसी मधनं फॉर्म भरतो. ओबीसी मधनं सपोज याचं वय आहे 37 आहे, म्हणजे 38च्या खाली आहे. तर हीच टर्म अँड कंडिशन आहे खरं म्हणजे, 38च्या खाली. तर ह्या विद्यार्थ्याचा विचार कुठे होतो? उदाहरणार्थ एखादा मी पकडला की महिला आहे आणि कॅटेगरी पकडली फॉर एक्झाम्पल एससी आहे, बरोबर आहे. मग एससी ची महिला जर असेल तर एससी ची महिलेचा विचार कुठे होतो? बघा, हिचा विचार 4 ठिकाणी केला. तो ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे. पहिला विचार त्यांचा होणार आहे तो म्हणजे ओपन फिमेल मधून. दुसरा विचार होणार आहे कॅटेगरी किंवा ओबीसी, सॉरी कोणती घेतली मी इथे? ओबीसी घेतली आहे. मी एससी घेतो, एससी घेतली आहे, एससी फिमेल मधून होणार आहे. तिसरा विचार होणार आहे ओपन जनरल मधून आणि चौथा विचार होणार आहे एससी जनरल मधून, एससी जनरल मधून. याच सिक्वेन्स त्यांचा विचार होणार आहे. मग जागा बघा किती कॉम्पिट करायला मिळत आहे. इथे महिला असेल तर ह्या 10 जागा, ह्या 17 जागा, ओपनच्या ह्या 50 आणि ह्या 83 जागा, म्हणजे ह्या 130, 140, 150, 160 जागांसाठी ह्या एससी फिमेलचा विचार होणार आहे. किती? 160 जागांसाठी. हा विचार तुम्ही प्रत्येक समांतर आरक्षण, प्रत्येक कॅटेगरीसाठी पण तुम्ही करू शकता. येतं लक्षात? दुसरा मुद्दा मला इथे सांगायचा तो म्हणजे कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय, वय जास्त आहे, नियम काय सांगतो? आता वय जास्त आहे, एक्झाम्पल घेतो तुम्हाला. बघा, एक कॅन्डिडेट बी नावाचा कॅन्डिडेट आहे, हा ओबीसी मधनं फॉर्म भरतो आणि हा 38+ म्हणजे 39 वर्षाचा आहे. मग याचा विचार कुठे होईल बरं? याचा विचार करत असताना बघा, याचा विचार फक्त ओबीसी जनरल मध्येच होईल. जर ही फिमेल कॅन्डिडेट असेल तर ओबीसी जनरल प्लस ओबीसी फिमेल ह्या जागांसाठीच होईल. ओपनच्या जागा यांना मिळत नाही. ओपनच्या जागा कधी मिळाला असता? तो 38 मायनस असता, म्हणजे 39 पेक्षा खाली किंवा 38 पेक्षा लहान असता तर 4 ठिकाणी. अदरवाईज वय जास्त असल्यामुळे हे मिळत नाही. आता हा नियम तुम्हाला माहिती नसेल, नवीन विद्यार्थी असेल तर समजून घ्या. यावरती एमपीएससी असाच निकाल लावते. सो इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं, आरक्षण घ्यायचं असेल तर आरक्षणाबरोबर तुम्हाला ओपनचे काही नियम आहेत ते पण पाळावे लागतात. सो हा एक मुद्दा झाला. वय जास्त असेल तर फक्त कॅटेगरी मधूनच तुम्ही जाल. फक्त 43 पेक्षा पुढच्याला फॉर्म भरताच येत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला जो आहे तो आहे की पूर्व आणि मुख्यसाठी नियम काय आहे?
आता बघा नीट लक्षात घ्या, हा ए नावाचा विद्यार्थी आहे, हा ओबीसी मधनं फॉर्म भरतो, ही कंडिशन फर्स्ट आहे. याचं वय फॉर एक्झाम्पल 37 वर्ष आहे. प्रिलिम मधनं फॉर्म भरलेला आहे. आता ही फिमेल असं म्हणूया आपण, फिमेल आहे, बरोबर आहे. हा ओपन मधनं फॉर्म भरतोय, ओके, फिमेल मधनं फॉर्म भरतोय, ओबीसी मधनं. प्रिलिम मधून मेन्स एक्झाम त्याने दिलेली आहे. पण ही एक्झाम देत असताना याचा जो कट ऑफ आहे, हा ओपनचा जर पार करत असेल तर याचा विचार मेन्स मधून एक्झाम देऊन जे फायनल निवड होणार आहे, फायनल सिलेक्शन होणार आहे, यामध्ये फायनल निवड होत असताना कुठून विचार होणार आहे, तर चारही ठिकाणी विचार होईल. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, म्हणजेच ओपन मधून फिमेल साठी विचार होईल, कॅटेगरी काय घेतली मी, ओबीसी घेतली, तर ओबीसी फिमेल साठी विचार होईल, त्यानंतर ओपन जनरल साठी होईल आणि ओबीसी फिमेल जनरल साठी पण विचार केला जाईल. पण दुसरी कंडिशन अशी आहे की जर हा विद्यार्थी ए नावाचा विद्यार्थी आहे, ओबीसी मधनं बिलॉंग करतो, फिमेल आहे आणि हा जर का 39 असेल तर याचा विचार मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे 2च ठिकाणी होईल. पण सपोज हा 37च आहे, बरोबर आहे, मग याचा विचार 4 ठिकाणी व्हायला पाहिजे. पण अजून एक कंडिशन आहे, प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना यांनी ओपनचा कट ऑफ पार नाही केला, मात्र कॅटेगरीचा कट ऑफ म्हणजेच काय, ओबीसीचा कट ऑफ त्यांनी पार केला, फक्त ओबीसीचाच, ओपनचा नाही केला, तर याचा विचार मेन्स मधून फायनल निवड होत असताना, फायनल जी निवड होणार आहे ही निवड होत असताना फक्त कॅटेगरीच्या जागांसाठीच होईल. मग कॅटेगरी जर फिमेल असेल तर कॅटेगरी जनरल, कॅटेगरी फिमेल ह्या 2 जागांसाठीच विचार होईल, ओपनच्या जागांसाठी विचार होणार नाही. सो ओपन मधून मेन्स मध्ये जात असताना सुद्धा तुम्हाला ओपनचा कट ऑफ पार करावा लागेल. पहिली कंडिशन होती वयाची, वय जर बसत असेल ओपन मध्ये तर ओपन मध्ये जाल तुम्ही. पण दुसरी कंडिशन आहे ओपन प्रिलिम मधून मेन्स मध्ये जात असताना ओपनचा कट ऑफ जर पार केला तर तुमचा पुढे विचार फायनल मध्ये ओपनच्या जागांसाठी होईल, अन्यथा होणार नाही. कळतंय का, भेजे में घुसरा आहे ना. याच्यावर तुम्ही हवं तर पाठीमागचा अनालिसिस चेक करा, रिझल्ट चेक करा, तुम्हाला मी रिझल्ट पण दाखवू शकतो. असाच निकाल लागतो, कारण हे निकाल असा निकाल लागतो किंवा असा आरक्षणाचा विचार केला तो हे मुलांना माहितीच नाहीये. मला सांगा, कमेंटमध्ये पण बरेच जण सांगते सर हे पहिल्यांदा माहित झालं आम्हाला असं होतं म्हणून. काही जण म्हणते नाही सर असं नसतंच, आमच्या म्हणजे आम्ही असं ऐकलंच नाही कधी, हे असं नसेलच, असं पण बऱ्याच जण वाटेल, पण हे असंच असतं. सो एकदा तुम्ही एमपीएससीचे रिझल्ट पण चेक करा. जर तुमच्या लक्षात येत नसेल तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला भेटा, त्यांना विचारा, ज्यांना आरक्षणाबद्दलची माहिती, त्यांना पण भेटून माहिती घेऊ शकतात. आता याबद्दल अजून काही शंका असेल मला कमेंटमध्ये टाका. पण विशेष जाताना परत एकदा सांगतो, राहिलेल्या कमी दिवसात तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल, भूतोन भविष्याची जाहिरात आहे, खूप चांगल्या जागा आहे, ह्या 6 वर्षानंतर ऍड आली आहे, भविष्यात कधी येईल माहित नाही आहे, संधी राहील की नाही हे पण माहित नाही, याचा फायदा करून घ्या. लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोड अवेलेबल आहे. आमच्या अकॅडमीला भेट देऊन पण माहिती घेऊ शकता. अदरवाईज ह्या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्टली ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमचे प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका ना. अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.